देशातील सर्वात मोठ्या इंडिगो एअरलाइन्सची सेवा कोलमडल्याने हवाई प्रवासात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. पुण्यापासून दिल्लीपर्यंत, नागपूरपासून मुंबईपर्यंत हजारो प्रवासी अडकले आहेत. आज पुण्यात तब्बल 42 उड्डाणे रद्द, तर मुंबई-पुणे विमानाचे तिकीट तब्बल 1 लाख रुपये या विक्रमी दरावर पोहोचले. अनेक व्हीआयपींनाही मुंबई विमानतळावरच काढावी लागली रात्र. इंडिगोच्या मागील काही दिवसांच्या बिघडलेल्या वेळापत्रकाने हवाई वाहतुकीचे संपूर्ण गणितच विस्कळीत केले आहे. काय आहे सविस्तर प्रकरण पाहूया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी वैशाली नागरे आणि तुम्ही पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह. देशभरात इंडिगोची विमाने रद्द होणे आणि विलंब होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे देशभरातील विमानतळांवर अडकून पडलेल्या हजारो प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला. इंडिगोच्या एअरलाइन्सच्या वेळापत्रकातील गोंधळ तिसऱ्या-चौथ्या दिवशीही कायम आहे. गुरुवारपासून सुरू झालेल्या या संकटाने देशभरातील विमानतळे अक्षरशः बोथट केली आहेत. काल देशभरात 500 पेक्षा जास्त फ्लाइट्स रद्द केल्यानंतर आज पुन्हा अनेक महत्त्वाच्या शहरांत उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. दिल्ली विमानतळावर 5 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11:59 पर्यंतची सर्व देशांतर्गत उड्डाणे रद्द असल्याची घोषणा झाली. हजारो प्रवासी ताटकळले. विमानतळांवर रात्रभर जमिनीवर झोपण्याची वेळ आली. तर पुणे विमानतळावर इंडिगो संकटांचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. गेल्या 2 दिवसांत 46 उड्डाणे रद्द झाली आणि आजही 42 फ्लाईट रद्द झाल्याची माहिती मिळते. दिल्ली, नागपूर, चेन्नई, कोची, बंगळुरू अनेक गजबजलेल्या मार्गांवरच्या सेवा बंद झाल्या. वेळापत्रक सतत बदलत असल्याने प्रवाशांचा गोंधळ वाढतच गेला. इंडिगोची सेवा कोलमडल्याने इतर एअरलाइन्स तिकीट दरात झपाट्याने वाढ केली आहे. पुणे मुंबई मार्गाचे तिकीट 1 लाख रुपयांवर पोहोचले आहे. नागपूर मुंबई मार्गावरील तिकीट 30 ते 39 हजार पर्यंत विकले जात आहे. अनेक प्रवास संकेतस्थळांवर ही वाढ स्पष्ट दिसत आहे. उड्डाणांची कमतरता आणि प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर वाढलेली मागणी या दोन्हींचा फायदा घेऊन कंपन्यांनी भाड्यात 3 ते 4 पट वाढ केली आहे. नागपूर विमानतळावरही परिस्थिती गंभीर आहे. इंडिगोची 7-8 फ्लाइट दररोज रद्द होत आहेत. त्यामुळे भाड्यांबद्दल संतप्त असून 20 ते 30 हजारांचे तिकीट एका दिवसाला 40 हजारांच्या घरात गेलं आहे. तर आता बघूया नेमक्या किती फ्लाइट्स रद्द झाल्या आहेत. पुणे आज 42 फ्लाइट्स रद्द, श्रीनगर 18 फ्लाइट्स रद्द, वाराणसी 22 फ्लाइट्स रद्द, चंदीगड 10 फ्लाइट्स रद्द, अहमदाबाद 19 फ्लाइट्स रद्द. इंडिगोच्या बिघडलेल्या वेळापत्रकाने प्रवाशांच्या आयुष्याचा ठरलेला कार्यक्रमही विस्कळीत केला आहे. अनेकांनी यात आपली महत्त्वाची मुलाखत, बैठक, कौटुंबिक कार्यक्रम सगळं गमावलं आहे. विमानतळांवर पोहोचल्यावर अचानक फ्लाइट्स रद्द झाल्याचे कळते. यामुळे रात्रभर प्रतीक्षा, महागडी हॉटेल्स आणि पर्यायी प्रवासांचा प्रचंड खर्च ही परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. मुंबई नागपूर इंडिगो फ्लाइट्स रद्द झाल्याने गुरुवारी रात्री अनेक व्हीआयपींनाही मुंबई विमानतळावरच रात्र काढावी लागली. याने स्पष्ट झाले की या गोंधळाने सामान्यपासून व्हीआयपी पर्यंत सर्वच प्रवासी त्रस्त झाले आहेत. तर इंडिगो एअरलाइन्सची सेवा कोलमडल्याने संपूर्ण देशातील हवाई वाहतुकीत गोंधळ माजला आहे. हजारो प्रवासी अडकले असून तिकीट दर आकाशाला भिडले आहेत. विमानतळ प्राधिकरणे आणि इंडिगो प्रशासन हा गोंधळ लवकरात लवकर कसा आटोक्यात आणतात आणि प्रवाशांना दिलासा मिळतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.